अच्छा मेवणी आणि अमूल बटर आणि आता इथे गेलाय आता चीज गेलाय मस्त। इथे आला आहे किंग्स ऑफ डोस्याचा बुर्ज खलिफा डोसा आहे। जवळपास 1 2 3 4 5 6 7 असे लेयर आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या यूट्यूब फूड चॅनलवर। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेले आणि मला लागली होती भूक, तर मी म्हटलं काय ट्राय करायचं आपण आता, थोडं हेल्दी आणि पोटाला चांगलं होईल असं खायचं। तर मला खायचा होता डोसा खायचा होता। तर सांगायचं झाल्यास भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये साऊथ इंडियन फूड कल्चरने एकदम जबरदस्त रेलचेल आणली आहे, वेगळे काहीतरी नवे पण आणलेलं आहे। त्यामधलाच एक डोसा प्रकार आहे। तर डोशाचे प्रकार तर बरेच बघितलेले आहे मी, तर त्यामधलाच एक नवीन प्रकार म्हणजे बुर्ज खलिफा डोसा। प्रत्येक आउटलेट आहे ना डोसा आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवतो। असंच एका आउटलेटला भेट द्यायचं आपल्याला आणि तिथं टेस्ट करायला मिळणार आहे बुर्ज खलिफा डोसा। नावच ऐकून बुर्ज खलिफाला जाणवत नाही, पण डोसा पण खाऊ शकतो। तर आता वेळ न लावता निघूया बुर्ज खलिफा डोसा टेस्ट करायला आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप धमाल मजा येणार आहे। आणि आपल्याला जायचं आता पिंपरी मार्केटमध्ये, चला तर। आणि याच्यावरच पिंपरी मार्केटच्या फूडवरून अजून आणखी एक व्हिडिओ येणार आहे। तर चला निघूया आणि त्या बुर्ज खलिफा डोशाची टेस्ट घेऊया, कसा डोसा बनतोय ते पण बघूया, चला तर। मी पोचलोय आता किंग्स ऑफ डोसा, पिंपरीतला आहे। साई चौकामधून आतमध्ये आलं ना, किंग्स ऑफ डोसा असं आउटलेटचं नाव आहे। आणि डोस्याचेच नाही, डोसा, पावभाजी, पिझ्झाचे बरेच असे प्रकार आहेत। तर आत्ता आपण ट्राय करणार आहे बुर्ज खलिफा असं डोस्याचं नाव आहे। बुर्ज खलिफाला तर जाऊ शकत नाही, पण डोसा खाऊ शकतो। तर चला तर आता ट्राय करूया बुर्ज खलिफा डोसा। मित्रांनो, इथं पडलं आहे डोसाचं बॅटर आहे। आता पडलं आहे ग्रीन शिमला मिरची आहे, पनीर आहे, इकडे सॉस पडलेला आहे आणि टोमॅटो आहे आणि कुठला आणि याच्यामध्ये पडलं बॉम्बे मसाला, तिकडे ती शेजवान चटणी पडलेली आहे। आत्ता हे काय अमूल बटर क्रीम पडलेला आहे, मेवणी आहे ना, अच्छा मेवणी आणि अमूल बटर आणि तर आता
ठेवले नूडल्स त्यामध्ये. तर मित्रांनो इथे आला आहे किंग्स ऑफ डोस्याचा बुर्ज खलिफा डोसा आहे. जवळपास 1 2 3 4 5 6 7 असे लेअर आहे आणि जबरदस्त गार्निश केलं आहे इथे. आणि सोबतच आहे इथे चटणी आहे आणि जबरदस्त असं चीज टाकलेलं आहे. आता एक बाईट घेतो त्याची मी. सुरेख आणि चटणी आहे ना खूपच छान आहे. छान बनले. हाँ क्या बात है. यामध्ये जबरदस्त आहे ना पनीर आहे, मेयोनीज आहे आणि चीज आहे. डोश्याचे आहे ना भन्नाट प्रकार आहे. तुम्हाला जर जेवणाचा कंटाळा आला असेल अशा गोष्टी ट्राय करायला पाहिजे. एवढं फूड खायला मिळतं. कोणी कोणी हेल्थचं काय फॅट वाढू शकतं, पण एखाद्या वेळेस ट्राय करायला हरकत नाही. अशा ठिकाणी यायचं आणि अशा पदार्थ ट्राय करायचे. जवळपास सगळे 4 थर राहिलेले आहे. अजून 4 थर संपायचे. पिंपरीत बरेचसे आउटलेट आहे असे ते जबरदस्त टेस्टी फूड इथे मिळतात, पण आपल्याला सगळे कवर करणं होत नाही. तर आता हा नवीन काहीतरी होतं ते ट्राय केलं मी. तर आता हा डोसा खातो आणि तुम्हाला भेटतो. मित्रांनो किंग्स ऑफ डोसाचा बुर्ज खलिफा डोसा खाऊन संपवला आहे मी. मला वाटत होतं का जाईल म्हणून मला,
मी संपवलं आहे पूर्णपैकी आणि जबरदस्त आहे। समजा जास्त भूक लागली सर तर असे पदार्थ ट्राय करायला काही हरकत नाही आणि थोडी भूक ठेवायला लागते याच्यासाठी, कारण का तो सहजासहजी जात नाही आणि मी दुपारी जेवण नव्हतं केलं त्यामुळे बिंदास संपवला। तर नक्की या, इथे बरेच व्हेरायटी आहे, डोश्याच्या बऱ्याच व्हेरायटी आहे, पिझ्झाच्या व्हेरायटी आहे, पावभाजीची व्हेरायटी आहे, तुम्हाला दाखवायला झालंच ना। तेव्हा इथे पूर्ण त्यांचं पोस्टर लागलेलं आहे। इडली वडा डोसा आहे, एक्झॉटिक डोसा आहे, उत्तप्पा आहे, सोया चाप आहे, मशरूम टिक्का आहे आणि पावभाजीचे पण प्रकार आहेत। इथे पावभाजी पण आहे। असे जबरदस्त प्रकार आहे, तर नक्की या आणि डोसा ट्राय करून जा। तर मित्रांनो नक्की किंग्स ऑफ डोसाला साई चौकात पुढे गेलं ना की स्लाइस ऑफ हेवनच्या शेजारीच अपोजिटलाच आहे, नक्की भेट द्या आणि डोश्याची टेस्ट करून जा। तर चला तर भेटूया नवीन अशा फूड ब्लॉगमध्ये। तर खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा। चला तर बाय बाय।